मी तुकया देवा यावरी न करावा अवहे। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्यात्मरूपा मस्तक माझा पाया मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या संत कृपा झाली इमारत फळा आली। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। सेवेला उपस्थित केलेला अभंग श्री संत बहिणाबाई यांचा असून श्री संत बहिणाबाई या अभंगाच्या द्वारा संप्रदायाच्या इमारतीचं यथार्थ वर्णन करताना दिसतात। उभारिले देवालया विठ्ठल विठ्ठल अतिशय पावन मंदिरामध्ये एकांत स्थली श्री गणरायांना स्वतःला विराजित केलेले। एवढ्या एकांतामध्ये श्री गणरायांना स्वतःला का विराजित केलं असावं याचं उत्तर गणेश उत्सव झाल्यानंतर मी सांगण्याची गरज नाही। या उत्तराची आवश्यकता नाही। इथं आल्यानंतर सेवा एका दिवसाचीच माझ्या वाट्याला का दिली असं मला वाटतंय। इथं वैराग्याला दुनीव चढते, साधनेला शक्ती मिळते, मनाला शांती मिळते आणि हरवलेलं जीवन गवसायला प्रेरणा मिळते। काही नका सारखीच बाजू हरवलेलं जीवन पुन्हा निघून सापडलेलं जीवन पुन्हा हरवतं। सारखी नका बाजू। एवढ्या देखण्या मंदिरामध्ये बापू एवढी उशिरा संधी मला का मिळाली असा माझा प्रश्न। पण कुठंतरी पुण्य उदयाला आलं। आणि गणरायांची प्रामाणिक सेवा करणाऱ्या गणेश भक्तांचं दर्शन घडलं।
आजही गोंगाटामध्ये, कलबल्यामध्ये, डीजे मध्ये, संगीत खुर्च्यांमध्ये आणि बिभत्स नृत्यामध्ये गणेशजींची उपासना हरवत चाललेली आहे. ते हरवलेलं गणेश तत्व मूर्तिमंत पाहायचं असेल तर आपल्या सगळ्यांनाच मोरया नगरचा रस्ता धरावा लागेल. आघात या जीवा चुकवणी, एकांताचे सुख देई मज देवा. लोकांतातील विषय प्रभाव. ऐका, मला एकच तास द्या, पण प्रामाणिक द्या. अजिबात व्यत्यय करू नका. कार्यक्रमाला लक्ष घालवणं सोपं आहे, कार्यक्रमात लक्ष देणं अवघड आहे. श्रोत्याला वक्त्याचा लळा लागावा. महाराजी, श्रोत्याला वक्त्याचा लळा लागावा, वक्त्याला श्रोत्याचा जिव्हाळा असावा आणि दोघांमध्ये 1.5 तास संत विचाराचा मळा फुलावा, यासाठी कीर्तन आहे. ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंग. इथं आल्यानंतर सहज जगाचं विस्मरण होतंय. प्रयत्न करावा लागत नाहीये.
सहज विस्मरण होत आहे. म्हणून माझी या दोन बंधूंना, या दोन राम लक्ष्मणांना, राम श्यामजींना माझी विनंती आहे, आता यापेक्षा आणखी उपाधी वाढवू नका. हो, लोक सांगत राहतात, आपण वाढवत राहतो. आपण वाढवलं की लोक निघून जातात, एकट्याला सांभाळावं लागतं. गणरायांनाच कदाचित हे अपेक्षित आहे. माझ्या प्रस्तावनेकडे मी प्रवृत्त होतो. महाराजजी, या अभंगामध्ये बहिणाबाई संप्रदायाचं यथार्थ वर्णन करताना दृष्टोत्पत्तीस येतात. कशाला संप्रदाय म्हणावं, संप्रदायाची व्याख्या काय, संप्रदायाचं लक्षण काय, संप्रदायाचं प्रयोजन काय आणि संप्रदायाची उपयोगिता काय. संप्रदायाची पहिली व्याख्या आहे सम्यक प्रदायति इति संप्रदायः. जो सगळ्यांना सारखं फल देतो त्या परंपरेला संप्रदाय म्हटलं जातं. या गणेशजींच्या धर्ममंडपामध्ये, या प्रांगणामध्ये श्रवण करणाऱ्याला जे फल तेच मृदंग वादकाला, मृदंग वादकाला जे फल तेच टाळकऱ्याला, टाळकऱ्याला जे फल तेच गायकाला, आणि गायकाला जे फल तेच साऊंड सिस्टीमवाल्यांना. हो, आणि एका सिस्टीमवाल्यांना जे फल तेच इथं उभं राहून बोलणाऱ्याला सुद्धा. फलात बदल होत नाही, त्या संप्रदाय म्हटलं जातं. संप्रदायाचे पंचप्राण आहेत. संप्रदायाचा पहिला प्राण आहे संप्रदायाचं दैवत वैदिक असावं लागतं, अनादी असावं लागतं, वैदिक असावं लागतं. संप्रदायाचा दुसरा प्राण आहे संप्रदायाला संत असावे लागतात. संप्रदायाचं तिसरं तत्व आहे संप्रदायाला ग्रंथ लागतात. संप्रदायाचं चौथं मूलभूत तत्व आहे संप्रदायाची उपासना लागते. आणि संप्रदायाचं पाचवं तत्व आहे संप्रदायाचं वेदबोधित नाम लागतं. थोडंसं अलीकडे घ्या माईक, एकदमच दूर घेतला. या पंचतत्वानं संप्रदायाची निर्मिती आहे. आपलं दैवत ठरलेलं आहे. जे दैवत वेद बोधित आहे, वेद प्रणीत आहे, आणि ज्या देवतेची साधना सनकाधिक संत करतात ते आपलं कुलदैवत आहे.
आमुचे कुळदैवत पांडुरंग. पंढरीश परमात्मा या संप्रदायाची देवता आहे. या संप्रदायाचे संत आहेत, या संप्रदायाचे ग्रंथ आहेत, या संप्रदायाची उपासना आहे. ऐका, माऊली तुमचं काय नाव देवा? भूषण, भूषणजी गावडे. माझ्या कीर्तनातच आज भूषण बसलेले. सरोजी महाराज आज माझं भाग्य आहे नाही का? एरवी भूषण शोधून सापडत नाही, आज माझ्या पुढंच बसलीत नाही का? भूषणजी मी तुम्हाला 4 वाक्य सांगणार आहे आणि कीर्तन झाल्यानंतर ती विचारणार आहे. आता खाली मान घालू नका. जर ही माझी 4 वाक्य कीर्तन झाल्यानंतर आहे अशी तुम्ही सांगितली तर कीर्तन संपल्या संपल्या तुमच्या शेजारी बसलेल्या वारकऱ्यांच्याकडून तुम्हाला 500 रुपये दक्षिणा. निघून जाऊ नका, एवढं करा नाही का? भूषणजी, या संप्रदायाची 5 तत्व, या संप्रदायाची उपासना आहे. आम्ही ज्यांच्याकडे शिकलो त्यांच्या संस्थेचे गुरुवरी म्हणायचे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे असा वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला दिसला नाही तर त्याच्या नावानं श्राद्ध घालून मोकळं व्हावं. हो, त्याच्या नावानं श्राद्ध घालून मोकळं व्हावं. आषाढीची वारी ही आपली उपासना आहे. सांगतसे गोज पांडुरंग, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगतसे गोज पांडुरंग. ऐका, आणि आपल्या संप्रदायाचं नाम ठरलेले मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला संप्रदायानं आणि संत परंपरेनं अनुष्ठानातून अनुभवातून दिलेला हा मंत्र. मला प्रस्तावना अधिक लांबवायची नसल्यामुळं विदर्भामध्ये होऊन गेलेले थोर संत, त्यांचं नाव प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज. भगवंतावर प्रेम कसं करावं याचं मूर्तिमंत दर्शन म्हणजे गुलाबराव महाराज. मी रात्रीच आमच्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना म्हटलं, कलियुगातली मुलं शृंगाराला प्रेम म्हणतात. शृंगार हा या समाजाचा अंगार होऊ लागलेला आहे. ऐका ऐका, शृंगार या समाजाचा अंगार होऊ लागलेला आहे आणि जो शृंगारामध्ये रमतोय तो हळूहळू भंगार होऊ लागलेला आहे. तो काय होऊ लागलेला आहे जास्त त्याने ओळखा बाबा, आता मी काय सांगू नये.
शृंगाराला प्रतिष्ठा प्राप्त होता कामा नये. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. ज्या प्रेमाची पहिली पायरी सापडली नाही त्या प्रेमाला स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या इंद्रिय लोलुपतेसाठी वापरणं हे संत वाङ्मयाचा केलेला अपमान आहे. प्रेम कळालं नाही अजून, हो नाही का? प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज ते ज्ञानेश्वर महाराजांची मी मुलगी असं समजायची, नाही का ना? केवळ समजायचे नाहीत तर ज्ञानोबऱ्यांची मी मुलगी अशी भावना करून ती वागायची. अंगावर साडी परिधान करायची, हातामध्ये बांगड्या घातल्या होत्या, पायामध्ये जोडवी घातली होती, हे का? गळ्यामध्ये मंगलसूत्र घातलं होतं. कृष्ण पत्नी माऊलींची मुलगी म्हणून कपाळाला कुंकू लावायचे. आणि पुढचा आहे का? जन्मतः डोळे नसलेल्या या अंध भक्तानं डोक्यावर ग्रंथ घ्यावा आणि अवघ्या गावातील माणसांच्या जवळ जाऊन म्हणावं एवढा ग्रंथ वाचून दाखवा. एक अंध व्यक्ती काय पुरुषार्थ करते, काय क्रांती करते त्याचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे गुलाबराव महाराज. काय का त्या गुलाबराव महाराजांना बैलगाडी भरून ग्रंथ लिहिलेत. बैलगाडी भरून ते म्हणायचे. गुलाबराव महाराज म्हणत, मी वारकरी संप्रदायाचा नाही, ऐकाय काय, मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण जगातील सगळ्या संप्रदायांचा अभ्यास करून मला हे लक्षात येतंय की संपूर्ण पृथ्वीवर माऊली तुकोबऱ्यांसारख्या संतांचा संप्रदाय अवघ्या जगात शोधून सापडणार नाही, अवघ्या जगात शोधून सापडणार नाही. एवढा देखणा संप्रदाय, एवढा क्रांतदर्शी संप्रदाय, विचाराचा अधिष्ठान असलेला संप्रदाय आणि सगळ्यांना सामावून घेणारा संप्रदाय. म्हणून निलेजी महाराज आपल्याला संप्रदाय मिळाला हे आपलं भाग्य. आपल्याला मोरया नगरचं गणेश मंदिर सापडलं हे आपलं भाग्य. ऐकाय का? आपल्याला संप्रदाय मिळाला हे आपलं भाग्य आणि संप्रदायाला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज मिळाले हे संप्रदायाचं भाग्य. संप्रदाय दिला सकळ जना, निळा म्हणे मज उपदेश केला. संप्रदाय असा संप्रदाय आपल्याला मिळाला हे आपलं भाग्य. प्रस्तावना आटोपतो. एक महत्वाचा विषय फक्त आपल्यासमोर उद्धृत करतो, ऐका. भूषणजी हे कोपऱ्यात बसलेले बाळा, तुझं काय रे नाव सोने? स्वराज. आणि स्वराजच्या शेजारचा विराज. हे कोणाला बघते आता असं नाही का? ते आजीला बघते राव, नाही का? बसा माऊली, बसा बसा बसा, पाणी द्या. विठ्ठल विठ्ठल
मला काय कोणाष्ट पण कीर्तनात लहान मुलं खूप आवडतात. कीर्तनात लहान मुलं असलीच पाहिजेत. माझी कीर्तनकारांना विनंती आहे, लहान मुलांचा त्रास सहन केल्याशिवाय ही पुढची पिढी संप्रदायाला मिळणार नाही. लहान बाळांचा त्रास आपल्याला सहन करावा लागणार आहे. माझ्या मुद्द्याकडे येतो. स्वराज विराज हा प्रश्न मी करणार आहे आणि अवघ्या काही सेकंदात मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. ऐका. लांडगा कोणत्या शिळीला उचलतो असेल ठाऊक तर सांगा. लांडगा कोणत्या शिळीला उचलतो? याचं उत्तर मी देतो. बरं का गणेशजी महाराज, याचं उत्तर मी देतो. आता याचं उत्तर मी का देतो याचं उत्तर मी देणार नाही. काही उत्तर तुमची तुम्ही शोधा. नाही. लांडगा कोणत्या शिळीला उचलतो? तर त्याचं उत्तर आहे, ज्या शिळीनं कळप सोडलेला आहे तिला लांडगा उचलतो. जी शिळी कळप सोडून बाजूला गेलेली तिला लांडगा उचलल्याशिवाय राहत नाही. तसं ज्या व्यक्तीनं माऊली तुकोबाऱ्यांचा कळप सोडलेला आहे त्याला काळ रूपी लांडगा उचलल्याशिवाय राहत नाही. आपल्याला काळ रूपी लांडग्यानं उचलू नये असं वाटतं ना, मग मोरया नगरचं गणेश मंदिर सोडायचं नाही. आवर्जून सोडायचं नाही. ऐका. अशा संप्रदायाचं वर्णन अतिशय कमी शब्दामध्ये श्रीसंत बहिणाबाई करतात. माझ्या पुढं बसलेल्या मातृशक्तीला आणि सज्जन ग्रामस्थांना मी जाता जाता एक सिद्धांत बोलणार आहे. हा सिद्धांत विसरू नका. जेवढं कमी बोलाल तेवढं समाज जास्त ऐकतो. ऐका बरं. जेवढं आपण कमी बोलतो तेवढं समाज जास्त ऐकतो. आपलं बोलणं ऐकावं असं वाटतं ना, मग पहिल्यांदा एक व्रत घ्या, कमी बोलायला शिका. गरज असेल तर बोला. विचारणाऱ्याची श्रद्धा असेल तर बोला. आपल्या वाणीचा प्रभाव पडणार असेल तर बोला. विचारणाऱ्याची अश्रद्धा असेल, कुत्सित भावना असेल तर अजिबात बोलू नका. माझी विनंती आहे, सध्या कीर्तनातला श्रोता साधक कमी आहे आणि परीक्षक जास्त आहे. ही संप्रदायाच्या श्रोत्यांच्या बुद्धीला लागलेली कीड आहे. मी म्हणेल, साधक बनून ऐकूया. परीक्षा बघून ऐकायला लागलो तर आयुष्य निघून जाईल. उद्धार बाजूला राहील, मनशांती बाजूला राहील, साधना बाजूला राहील. साधक बनून ऐकूया. एक थोर विद्वान एका वाक्यामध्ये बोलले. ते काय म्हटले ऐका. ते म्हटले, माणसाला आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवता आलं तर, ज्या व्यक्तीला आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवता येईल त्या व्यक्तीचे जगात मित्र जास्त असतील. बघा तुम्ही, त्याचे मित्र जास्त असतील. आणि ज्याची जीभ स्वैर सोडलेली आहे, अनर्गल आहे, ज्याच्या जिभेला लगामच नाही, त्याची पावलोपावली शत्रू आहे. त्या कैसा गोपाळ पावे हरी,
अनंत वाचाळ बरळती बर तुकाराम महाराजांची जीभ आहे ना, त्या जिभेला तुकाराम महाराजांनी एक नियम दिलेला आहे. ऐका ऐका. आणि तो नियम असा आहे, तुकोबराय बोलतात, हे वाणी महाराजजी, हे वाणी, हे जिभे, देवाशिवाय दुसरं काही बोलशील तर त्याच क्षणाला माझ्या जिभेचे 100 तुकडे करून टाक. जरी या वचना पालटेन. हे प्रभू, हे विठ्ठलेशा, हे पंढरीनाथा, या जिभेनं देवाचं सोडून इतरांचं वर्णन केलं तर त्या क्षणाला माझ्या जिभेचे 100 तुकडे करून टाक. तुकोबरायांचा बाणाच वेगळा आहे. तुकोबराय श्रीमंताच्या पुढं लोटांगण घालायला तयार नाहीत. मी तुम्हा सर्वांची क्षमा मागून एक वाक्य बोलतो, अलीकडच्या कीर्तनकारांच्या पाठीला कणाच राहिला नाही. कोणाला बोलतील, किती बोलतील, किती वेळ त्याचं वर्णन करतील, मापच नाही राहिलं माय बाप. देवाचं सोडून इतरांचं वर्णन करायचं नाही. आता देवाविन काही बोलण्याची नाही, आता देवाविन काही. ते मोरारी बापू रामकथेमध्ये एकदा म्हटले, माणसाला आपली जीभ आवरता आली तर या जगातील बरेचसे दवाखाने आणि बरीचशी न्यायालयं कायमची बंद करायची वेळ येईल. बरं का, फक्त माणसाला काय करता आली पाहिजे, जीभ आवरता आली पाहिजे. किती बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं, कुठं बोलावं, हे सगळंच कळावं. पण सूरज महाराज, किती बोलावं याचं उत्तर फक्त एका वाक्यातच आहे, 9:15 पर्यंतच बोलावं. बरं का, 9:15च्या पुढे जाता कामा नाही. गरज असेल तर बोला. शहाणी माणसं जास्त बोलत नाहीत. पुण्याचे एक थोर साहित्यिक आहेत, प्रल्हाद केशव यात्रे, म्हणजे आचार्य यात्रे महाराजजी. त्या आचार्य यात्रेंच्या बंगल्यासमोर एक गाढव मरून पडलं. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन लावला आणि ते म्हटले, माझ्या बंगल्यासमोर गाढव मरून पडलेले कृपया उचलण्याची व्यवस्था करा. तिकडून पुणे महानगरपालिकेचा कर्मचारी म्हटला, गाढव तुमच्या बंगल्यासमोर मरून पडलेले, तुमचं तुम्हीच उचला. आचार्य यात्रे फटकळ स्वभावाचे, हजर जबाबी, पटकन तत्क्षणाला उत्तर दिलं. ते म्हटले, गाढव माझ्या बंगल्यासमोर मरून पडलेले, मीच उचलणार आहे, फक्त उचलण्याच्या अगोदर त्याच्या भावकीला कळवावं म्हणून तुम्हाला फोन लावलाय. नाही तुम्ही फोन लावलाच नसता. शहाण्या माणसाला जास्त बोलावं लागत नाही, सूत्रवत बोलतात.
कमी शब्दात बोलतात, कारण सूत्राची व्याख्याच आहे अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. कमी शब्दात बोलतात. श्री संत बहिणाबाई आज सूत्रवत बोलतात, कमी शब्दात बोलतात. आणि कमी शब्दामध्ये बोलताना श्री संत बहिणाबाई या संप्रदायाच्या इमारतीचा पाया कुणी रचला हे सांगायला प्रवृत्त होतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. देवालया ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. या संप्रदायाचा पाया माऊलींनी रचला. ऐका ऐका, जेवढी इमारत प्रदीर्घ काळ टिकावी असं वाटतं ना, त्या माणसानं पाया मजबूत करावा. महाराजजी सूरज महाराजांच्या क्षेत्रामध्ये म्हणजे मृदंग क्षेत्रामध्ये जर फार मोठी मजल मारायची असेल ना, तर त्याच्या सरपट्या तयार पाहिजे. त्या सरपटी चक्रधार पळले पाहिजे बरं आदित्य महाराज. ही आमच्या प्रिय महाराजींच्या क्षेत्रामध्ये उंची गाठायची असेल तर त्याचे सरगम तयार पाहिजे. तो त्याचा पाया आहे. तसं संप्रदायाचा पाया माऊलीनं रचलेला आहे. ऐका ऐका, संप्रदायाचा पाया रचला म्हणजे नक्की काय, त्याची दोन उत्तर देणार आणि पुढे जाणार आहे. पहिलं उत्तर आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी अशा कालावधीमध्ये सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे की ज्या कालावधीमध्ये सामान्य समाजातील माणसं उच्चवर्णीयांच्या दारातून गेली तर त्यांना पाठीमागं खराटा बांधावा लागायचा. अशा कालावधीमध्ये ज्ञानोबरायांनी सगळ्या समाजाचे संत पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र आणले. ऐका, सगळ्यांना एकत्र आणलं. आम्ही ज्यांच्याकडे शिकलो ते गुरुवर्य घोलेबाबा म्हणायचे, विठ्ठल महाराज घोलेबाबा मला
2003-04 मध्ये या 2 वर्षामध्ये शिकवायचे. आणि बाबांच्या मुखातलं हे वाक्य आहे. बाबा म्हणत, माणसं गोळा होतात प्रारब्धानं, जवळ येतात तपानं, आकर्षित होतात ज्ञानानं, साधनेकडं प्रवृत्त होतात सांगणाऱ्याच्या तळमळीनं, पण कायमची संप्रदायात स्थिर होतात ती सांगणाऱ्याच्या प्रेमानं. हो, वक्त्याच्या अंतःकरणामध्ये आईचं वात्सल्य असावं लागतं. म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले सर म्हणायचे, सांगणाऱ्याला 2 गोष्टी जमल्या पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट, सांगणाऱ्याच्या मनात बापाचा धाक पाहिजे आणि आईची हाक पाहिजे. बरं का, बापाचा धाक आणि आईची हाक. समाजाला शिकवणाऱ्या वक्त्यानं कुठल्या पक्षाच्या प्रवक्ता होण्यात धन्यता मानू नये. विठ्ठल विठ्ठल. माऊली तुकोबारांचं बोट सोडून सामान्य लाभाकरिता आपली वाणी खर्ची घालणं म्हणजे अमृत विकून फेस विकत घेणं आहे. विकायचं काय? अमृत. आणि विकत काय घ्यायचा? फेस. नाही का? माझा मुद्दा हा चालू होता. समाजाला शिकवणाऱ्या माणसाला कीर्तनात बसलेला श्रोत्यांचा वर्ग हाच त्याला स्वर्ग वाटला पाहिजे, त्याचा दुसरा स्वर्ग नाही. पुढं बसलेल्या माणसाच्या अंतःकरणामध्ये घेतलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन गळी उतरवणं हीच त्याची वाक्पूजा, हीच त्याची शब्दपूजा, हीच त्याची उपासना आणि हेच त्याचं वैभव. नाही का? माणसं एकत्र येत नाहीत. कपिल महाराज, मी याच्यावर एका वाक्याचाच विनोद असा करतो नेहमी. कलियुगात माणसं एकत्र येत नाहीत, आणि आली तर कधी एकत्र येतात ऐका. 4 माणसं एकत्र तेव्हा येतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. तशी एकत्र यायला तयार नाही. 5वा खांद्यावर असल्याशिवाय 4 एकत्र येत नाहीत. असं कलियुग आहे. पण अशा कलियुगामध्ये माऊलींनं केलेली ही क्रांती आहे. क्रांती ऐका, त्याची सूत्र सांगतो. सामान्यानं सज्जन व्हावं. ऐका ऐका, सामान्यानं सज्जन व्हावं आणि सज्जनानं विद्वान असावं. विद्वत्तेची वल्कल अंगावर न धारण केलेल्या माणसाच्या बंगल्याची पायरी सुद्धा चढू नका. विद्वत्तेचं भूषण वाटलं पाहिजे. विद्वत्ता अडगळीत पडता कामा नये. नाही का? सामान्यानं सज्जन व्हावं, सज्जनानं विद्वान व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, विद्वानानं सक्रिय असावं. बरेच विद्वान आणि बरेच सज्जन निष्क्रिय आहेत म्हणून दुर्जन सक्रिय आहेत. हो, दुर्जनाची निष्क्रियता, सज्जनाची निष्क्रियता दुर्जनाला सक्रिय करते. म्हणून सज्जनानं सज्जनतेचा डगा सजवायचा नाही, गरज असल्यानंतर वाजवायचा आहे. नुसता सजवायचा नाही, गरज पडली की वाजवायचा आहे. पुन्हा सूत्र बोलतो, सामान्यानं सज्जन व्हावं, सज्जनानं विद्वान व्हावं आणि विद्वानानं संघटन करावं. आणि संघटनेनं सेवा करावी. संपली सूत्र.
संघटनेनं सेवा करावी. ज्ञानेश्वर महाराजांना चंद्रभागेच्या वाळवंटात संप्रदायाच्या पताकीखाली सगळ्यांना एकत्र केलं. हे तुकाराम महाराज कंठ रवानं सांगतायत. मेळविली मांदी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवादी. मेळविली मांदी वैष्णवांची म्हणून ऐका मायबाप. सगळ्या समाजाच्या संतांना एकत्र करण्याची क्रांती ज्ञानोबरायांची. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. विठ्ठल विठ्ठल. माऊलींची दुसरी क्रांती. आणि ती क्रांती कोणती असेल तर मामासाहेब दांडेकर म्हणायचे, पुढं बसलेल्या माझ्या मातृशक्तीची क्षमा मागतो. आणि या वाक्याचा उच्चार करतो. माझ्या मातृशक्तीचं मन अल्पस सुद्धा दुखावता कामा नये असं वाक्यानं बोललं पाहिजे. बरं, भारतीयांच्या देवघरातली देवता म्हणजे स्त्री आहे. स्त्रीला सामान्य समजायचं काही कारण नाही. भारतीयांच्या देवघरातला प्रमुख देव म्हणजे आपली स्त्री आहे, मातृशक्ती आहे. म्हणून का कायद्यानुसार मुलीला लग्न करण्याकरिता किती वय व्हावं लागतं? किती साहेब? 18. आता साहेबांना सांगितले म्हटल्यानंतर मग मी संशय घ्यायचं काही कारणच नाही. बापू 18 वय. अहो नेमका लग्नाचा विषय निघाला, रिंगटोन अशी आली वाट्याला. विठ्ठल ऐका, दांडेकर मामा म्हणायचे मुलीचं लग्न होण्याकरिता तिचं 18 वय असावं लागतं. महाराज, आणि 18 वय झाल्यानंतर लग्न होतं. तदनंतर तिचा मातृत्वाचा प्रवास सुरू होतो. हे सात्विक रीती नाही का? 18 वयानंतर लग्न, तदनंतर मातृत्वाचा प्रवास सुरू. पण या महाराष्ट्राच्या महानायकानं, या महाराष्ट्राच्या वात्सल्य सिंधूनं, या महाराष्ट्राच्या पावन योग्यानं जगाचं मातृत्व प्राप्त केलं. त्यावेळी त्यांचं वय फक्त 16 होतं. हो, फक्त 16. 16व्या वर्षामध्ये जगाची आई बनून दाखवण्याचा पुरुषार्थ ज्ञानोबरायांचा. म्हणून उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. महाराजजी एकच उत्तर अजून देतो. आपल्या घरात 4 माणसं आहेत. मी टीका करत नाही बरं, कुणीकडे निघू नका. आपल्या घरात 4 माणसं आहेत, पण 4 माणसं 4 विचाराची आहेत. आता ती कोणत्या कोणत्या विचाराची ती सुद्धा सांगितलं असतं, पण बारामतीत कीर्तन नको. काय करायचं आपल्याला नाही का? त्या भानगडीतच न पडलेले बरं नाही का? सूरज महाराज, माझं वय 42 आहे, मी अजून मतदानच केलं नाही. खरंच नाही केलं. म्हणजे मला मताचं महत्त्व कळतंय नाही असं नाही, पण मला फक्त एकच लक्षात आलेलं आहे, ज्या दिवशी मी मतदानाला गावात जाईल त्या दिवशी माझ्या गावात सांप्रदायिकांच्या 2 फळ्या पडल्याशिवाय राहत नाहीत. मी मतदान करत नाही. मी मतदान करत नाही ना,
आमच्या गावात सप्ताहाला पार्टीच नाही, काकड्याला पार्टी नाही आणि भंडाऱ्याला पार्टी नाही. विठ्ठल मला बोलायचं होतं हे, आपल्या घरात 4 माणसं तर 4 माणसं 4 विचाराची असतात. पण माऊलींनं 700 वर्षापूर्वी दिलेला विचार आजही बदलला नाही. हा माऊलीनं रचलेला पाया आहे. हा माऊलीनं रचलेला पाया आहे. अजून 2-3 उत्तर आहेत, पण ती सगळी देता येत नाहीत वेळेअभावी. ज्योतिषशास्त्रामध्ये पुढं बसलेल्या माझ्या ह्या सगळ्या दिदींना, माझ्या लहान भगिनींना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं बोलायचं म्हटलं तर, महाराज लग्नाच्या अगोदर मुला मुलीचे गुण पाहिले जातात. कमीत कमी किती गुण जुळावे लागतात? किती? कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 36. कारण 36च गुण आहेत बरं का. माझा मुद्दा आहे का, गुणच 36 आहेत. पण मला पुढं बोलायचं आहे महाराजी, लग्नाच्या अगोदर जरी पत्रिकेमध्ये नवरा बायकोचे 36 गुण जुळले तरी सुद्धा लग्नानंतर नवरा बायकोचा 36 आकडा असतो. दोघाचं कसलंच पटत नाही. बायको म्हणते आवाज चतुर्थी चला मोरया नगरला गणेश मंदिरात, तर ती म्हणतो मला जायचंय बारामतीला. विरुद्ध आहे. माझा मुद्दा काय आहे, एक विचार 700 वर्ष झालं हा महाराष्ट्र शिरोधार्य मानतोय. त्याचं कारण आहे हा माऊलीनं रचलेला पाय आहे. उभारिले देवालया ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. विठ्ठल हा जर विचार मी तुम्हाला सांगितला नाही तर इथून पुढचा 2 तासाचा प्रवास करत असताना माझंच मन मला खाईल म्हणून 1 मिनिट घेतो. बरं का साहेब, एकच विचार मला फक्त मांडायचा आहे. पंढरपूरला आपण सगळेजण जातोय, मग पंढरीचं स्मरण करा आणि पंढरीचं चित्र आठवा. देवाच्या दर्शनाला जाण्या अगोदर आपल्याला कोणाचं दर्शन घ्यावं लागतं? बोला की पटकन, वेळ कमी आहे. नामदेव पायरीचं नाही. नामदेव पायरीच्या अगोदर चोखोबरायांचं. हिथं ज्ञानोबराय दडलीत बरं का. हिथं मला सांगायचे, हिथं ज्ञानोबराय दडलीत. देवाच्या दर्शनाच्या अगोदर, नामदेव पायरीच्या अगोदर चोखोबरायांचं दर्शन आहे. चोखोबराय जन्मानं शूद्र आहेत आणि चोखोबरायांचं नामदेव पायरीचं दर्शन घेतल्यानंतर गाभाऱ्यात गेल्यानंतर देवाच्या दर्शनाच्या अगोदर एका संत स्त्रीचं दर्शन घ्यावं लागतं. काय? कान्होपात्रा. आईसाहेबांना बरोबर सांगितलं माझ्या, एकदम बिनचूक. आता ऐका, चोखोबराय जन्मानं शूद्र आहेत आणि कान्होपात्रा कर्मानं शूद्र आहे. देह विक्री करणाऱ्या स्त्रीची मुलगी कर्मानं शूद्र आहे. पण तरी मायबाप चोखोबरायांचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरीनाथाच्या दर्शनाला जाता येत नाही. हा माऊलीनं रचलेला पाया आहे. हा माऊलीनं घातलेला पाया आहे. चोखोबरायांचं दर्शन घ्या आणि चोख व्हा बरं का. अगोदर चोखोबर आहे का? काय व्हायचं बाळा?
चोखोबाऱ्यांचं दर्शन घेऊन चोख व्हायचं आणि ठोक दर्शनाला जायचं आणि रोग दर्शन घेऊन यायचं. विठ्ठल विठ्ठल. उभारिले देवालया. अभंग 6 चरणाचा आहे आणि मी आत्ता 1 चरण पूर्ण केलेले. तुमची तयारी असेल तर माझं काय हरकत नाही बरं का. आत्ता 1 चरण जर पूर्ण झाले तर अजून 5 चरण आहेत. पण महाराज मी विरोधानं म्हणतो बरं. गाथ्यामध्ये 4043 अभंग आहेत. ऐका ऐका. गाथ्यामध्ये 4043 अभंग आहेत आणि 4043 अभंगाची 19,300 चरण आहेत. मोजून बघा तुम्ही. 19,300 चरणाचा गाथा 2 चरणाच्या माणसाकरिता जन्माला आलेला आहे बरं का. 2 चरणाच्या माणसाकरिता किती 19,300 चरण जन्माला आले. उभारिले देवालया ज्ञानदेवे रचिला पाया. उभारिले देवालया. माऊली, पाया तुम्ही रचला, पाया तुम्ही घातला, पण या संप्रदायाचा विस्तार कुणी केला. अभंगाचं 3रं. जेने केला हा विस्तार नामातयाचा किंकर. जेने केला हा विस्तार. पुढची जी 2 वाक्य मी बोलणार आहे ती माझी नव्हेत, ती मामासाहेब दांडेकरांची आहेत. म्हणाय का. मामासाहेब म्हणत, हा संप्रदाय सेवकांचा आहे, मालकांचा नाही. हो, मला माहिती आहे माझं वाक्य जरा धाडसाचं आहे. हा संप्रदाय, पुढचं वाक्य जरा अजून धाडसाचं आहे. पण कुणीच परक नसल्यामुळं सगळ्यांनीच मला कुटुंबातलं मानल्यामुळं बोलतोय बरं बापू. मी तर हे धाडस केलं नसतं. इथं मला संकोच वाटत नाही म्हणून बोलतो. हा संप्रदाय सेवकांचा आहे, मालकांचा नाही. तसं हा संप्रदाय वारकऱ्यांचा आहे, महाराजांचा नाही. महाराजांचा नाही बरं. हा कोणाचा आहे? वारकऱ्यांचा आहे. आम्ही ज्या संस्थेत शिकलो ना, त्या संस्थेचे गुरुवर्य विष्णू नरसिंह जोग
ते स्वतःची सही करताना स्वतःचं नाव वेडं-वाकडं लिहायचे. फार शिक्षण झालं नव्हतं. माऊलीनं त्यांना अनुग्रह दिला होता, ऐका. पण स्वतःचं नाव लिहिल्यानंतर खाली लिहायचे, पंढरीचा वारकरी. आम्ही हरीचे भूषावया लागी, ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय. ते अहंकारू वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी, धन्य आम्ही जन्मा आलो. आपण वारकरी म्हणून घेण्यात आपल्याला सौभाग्य वाटलं पाहिजे. बरं, दुसऱ्या कुठल्या उपाधी लावून घेण्यापेक्षा मी पंढरीचा वारकरी, उपाधीच लावावी अशी वाटत असेल तर गाथामूर्ती लावावी. उपाधीच लावावी असं वाटत असेल तर ज्ञानेश सेवक लावून घ्यावी. म्हणून का हा संप्रदाय सेवकांचा आहे. अवघी 13-14 मिनिटं माझ्या हातात राहिली, तर लक्ष देत आहे का. नामदेव यांची 6 वैशिष्ट्ये, तेवढी 6 वैशिष्ट्ये आपल्या समोर मांडणार आणि सेवेला विराम देणार. नामदेव यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे, नामदेवरायांच्या एवढा जवळचा संत पंढरीनाथांच्या दुसरा कोणताच नाही. सर्वात जवळचे संत म्हणजे नामदेवराय. ऐका, नामदेवरायांचं दुसरं वैशिष्ट्य, नामदेवराय संप्रदायाचे पहिले कीर्तनकार आहेत. नामदेवरायांचं तिसरं वैशिष्ट्य, नामदेवराय पहिले हिंदी कवी आहेत. नामदेवरायांचं पुढचं वैशिष्ट्य, नामदेवराय सकल संत चरित्रकार आहेत. बरं महाराज, नामदेवराय नसते तर आपल्याला सगळ्या संतांची चरित्र कधीच कळाली नसती. आज जे आपण चरित्र सांगतो त्या सगळ्या चरित्राला नामदेवरायांचा आधार आहे. नामदेवराय संप्रदायाचे राजकीय शब्द वापरतो. नामदेवराय संप्रदायाचे स्टार प्रचारक आहेत. बरं, कसे आहेत ते स्टार प्रचारक. मी माझ्या वारकरी वृंदांची क्षमा मागतो, येईल या वाक्याचा राग तुम्हाला, पण खरं बोलतो. नामदेवरायांना 600 वर्षापूर्वी हो या संप्रदायाची पताका पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये निघून पोहोचवली. 1972 साली केलेलं निरीक्षण परीक्षण पुणे विद्यापीठाचे त्या प्रसंगाचे संत अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर अशोकजी कामत त्यानं मांडलेले हे सिद्धांत आहेत, आजही वाचायला मिळतात. नामदेवरायांची या 5 राज्यामध्ये 151 मंदिर आहेत. हो, किती? 151 मंदिर आहेत.
शिखांच्या धर्मग्रंथामध्ये नामदेवरायांची 16 पद आहेत. एक अर्ध नाही, 16 पद आहेत. मला हे सांगताना लाजीरवाणं होऊन सांगायची वेळ येते. 600 वर्षापूर्वी संप्रदायाचा प्रचार महाराष्ट्र सोडून 5 राज्यात करणारे नामदेवराय आणि हे माझं गाव आणि हे माझं कीर्तन, हा माझा शिष्य, या संकुचित डबक्यामध्ये अडकलेली नामदेवरायांच्या परंपरेचे आम्ही कीर्तनकार. विठ्ठल विठ्ठल. नामदेवरायांना प्रचार केलाय का? म्हणून नामदेवरायांची ही सेवा आहे. बरं, स्वतःला काय शब्द वापर घेता येत, मी सेवक आहे. निलेश महाराज ज्याला याचे संस्कार नाहीत ना, तो माणूस काय बोले सांगता येत नाही. एक 1.5 महिन्यापूर्वी मला पुण्याच्या औंध इथून फोन आला. महाराज, फोन होता सेवेचाच. नेहमीप्रमाणे मी फोन उचलला आणि ती मला म्हटले, तुम्ही सुळ महाराज बोलताय का? म्हटलं हो. म्हणले अकलूजचे का? म्हटलं हो. तुमचं गुरुकुल आहे का? म्हटलं हो. किती मुलं आहेत? म्हटलं आहेत 150. म्हटलं आणखी एक आहे वाटतं. म्हटलं आहे पुशेगावला. आणि तिथं किती? म्हटलं आहेत 50. म्हटलं मग तुम्ही कीर्तन करता? म्हटलं करतो. कीर्तनाला मुलं किती लागतात? म्हटलं 4-5 असली तर भरपूर झाली. कशाला सगळ्या मुलांना न्यायची गरज आहे? मग ती व्यक्ती पुढची काय म्हटली ऐका ना. ती व्यक्ती मला म्हटली, त्या व्यक्तीला संस्कार नव्हता ना, संप्रदायाच्या संस्काराच्या वाऱ्याला सुद्धा उभी न राहिलेली ती व्यक्ती बोलता बोलता मला सरळ म्हणून गेली, तुम्ही तर कीर्तनाला याच, पण येताना तुमचा ताफा घेऊन या. आता हे काय ताफा आहे का माझा? नाही, कसं वाटलं असं माझ्या जीवाला नाही का? कधीतरी विचार करा तुम्ही. मी अकलूजचा नाही हो, मी तळगावचा आहे नाही का. नाव टाकलंय माझं नाही का. अकलूज वेगळ्या करण्यासाठी प्रसिद्ध, तुम्हाला कसं काय माहिती झालं नाही? आणि असं माहित असलेला माणूस कीर्तनात कसा काय? प्रेमाने म्हटलं बरं नाही का, आपलं प्रेम. चला, हा काय ताफ आहे का? बरं महाराज, सांगोल्याच्या पलीकडे जत, बरं त्या जतमधून एकदा फोन आला आणि ते मला म्हटले, सुळ महाराज, आमच्या सप्ताहात तुमचा दिवस घालायचा आहे. म्हटलं 10वा घाला. त्याशिवाय माझं सुद्धा समाधान व्हायचं नाही बाबा, नाही का. 10वाच घालून टाका. नाही, ही सेवा आहे आणि ती सेवाच राहिली पाहिजे. खरं बोलू का, सेवेला कीर्तन करायला फार कष्ट नाहीत, पण कीर्तनाला सेवा करायला कष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. विठोबा रखुमार.
नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. या संप्रदायाचा विस्तार नामदेवरायांना केला. इथपर्यंत मी माझं चिंतन येऊन ठेपवलेले. अवघ्या 5 मिनिटाचा अवधी माझ्याकडे शिल्लक आहे. या संप्रदायाचा आधार कोण आहे? खांब दिला भागवत, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. ऐका, खांब काय करतो? आपण या खांबाकडं बारकाव्यानं बघितलं तर उत्तर शोध सापडत जातात. काय करतो खांब? 2-3 वाक्यात उत्तर देणार आहे, सेवेला विराम देणार आहे. का खांब आहे ना, खांब शोभा वाढवतो आणि खांब आधार देतो. खांबाची 2 कामे आहेत, आधार देणं आणि शोभा वाढवणं. आता ऐका, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेलो तर मंदिराला 16 खांब आहेत. गेल्यानंतर मोजा, मंदिराला किती खांब आहेत? 16 खांब आहेत. त्यातले 15 खांब मंदिराला आधार देत आहेत आणि 1 खांब मंदिराची शोभा वाढवतोय. कोणता? गरुड खांब. सगळ्याच्या तोंडात आल्यावर कल एकदम. गरुड खांब शोभा वाढवतो आणि 15 खांब आधार देतात. या आधारातला बारकावा असा आहे, आधार किंवा खांब हा खालच्याच्या आधारावर असतो आणि वरच्याला आधार देतो. बघा बरं, खालच्याच्या आधारावर असतो आणि वरच्याला आधार देतो. नाथबाबा आहेत ना, ज्ञानोबरायांच्या आधारावर आहेत आणि तुकोबरायांचा आधार आहेत. तुकोबरायांचा आधार आहे. नाथबाबांचं भागवत ज्ञानेश्वरीच्या आधारावर आहे आणि गाथ्याला आधार झालेले. केले श्रुत सकळा, तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. जीवनात काय लागत नाही मायबाप, प्रापंचिक जीवन असू द्या नाहीतर पारमार्थिक जीवन असू द्या किंवा अगदीच लौकिक शब्द वापरू का, राजकीय जीवन असू द्या, विठ्ठल विठ्ठल क्षेत्र कुठलंही असू द्या, ज्या क्षेत्राचा उल्लेख केला त्या क्षेत्रातलंच व्यक्तिमत्व पुढे येऊन बसलं. योगायोग होतो नाही का नाही. क्षेत्र कुठलंही असू द्या, त्या क्षेत्रात मोठं होण्याकरिता आपल्याला कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो. आधाराशिवाय पुढे जाता येत नाही. एक सुभाषित आहे, ते सुभाषित असं आहे, स्त्री आधाराशिवाय राहू शकत नाही आणि विद्वान आश्रयाशिवाय मोठा होऊ शकत नाही. बरं का, विद्वानाला सुद्धा कोणाचा तरी आश्रय घ्यावाच लागतो आणि स्त्री आधाराशिवाय राहू शकत नाही. अहो साधी वेल आहे ना, ती वेल सुद्धा उंच जायची असेल तर कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. संप्रदायाचा आधार म्हणजे नाथबाबा आहेत. एखादी नवीन लग्न झालेली मुलगी नांदून माघारी येते आणि चेहरा पडलेला आहे. बरं, बारकावे नाही का, चेहरा पडलेला आहे. तिचा चेहरा पाहिल्यानंतर घराला कळत नाही पण आईला कळल्याशिवाय राहत नाही. आईनं बाळाचा चेहरा पाहिला की कळतं निश्चित काहीतरी अडचण आहे. आणि मग ती मुलगी घरात कुणीच नाही
हे ओळखते आणि आईला सांगायला सुरुवात करते, सासरा तापट आहे. जुन्या काळातलं सांगतोय बरं का, आताची काय ताकद आहे नाही. आता सुना घरात ठेवतात हेच नशीब आहे आपलं, नाही का. ती म्हणते सासरा तापट आहे, सासू मत्सरी आहे, सारखी भांडी आपटते. मला ना याचं उत्तर सापडत नव्हतं की स्त्रियांना राग आल्यानंतर त्या भांडी का आपटतात. खरंच सापडत नव्हतं. आणि नंतर मला त्याचं उत्तर काही वर्षानंतर सापडलं. स्त्रियांना राग आल्यानंतर त्या भांडी का आपटतात त्याचं कारण आहे, भांड्यावर नवऱ्याचं नाव आहे. त्याला धरून आपटता येत नाही म्हणून भांड्याला आपटतात बरं का. नाव त्याचं आहे ना, त्याचं नाही. ती मत्सरी आहे, दीर लावालावी करतो. ननंद लवंगी मिरची आहे, वाईटावर टपली आहे. कधी तिचं लग्न होतंय कोणास ठाऊक. सगळ्यांच्या तक्रारी करते आणि शेवटी आई विचारते, बाळा असू दे ग, नवरा कसा आहे. नवरा 24 कॅरेट सोने. हो, म्हणजे जुन्या काळातला सांगतोय. नवरा अतिशय सुस्वभावी, एकही दोष शोधून सापडत नाही. ऐका, एक सुद्धा दोष नाही ना. मग आई म्हणते सगळ्यांचा जात सहन कर, त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. तुझा आधार तुझा पती आहे. जगाकडे बघण्याची गरज नाही. ज्याच्या नावचं कपाळाला कुंकू लावते ना तो चांगला आहे ना. मग सासू कशी असू दे, सासरा कसाही असू दे, कारण पतीच तुझ्या जीवनाचा आधार आहे. दृष्टांत संपला. नाथ बाबा या संप्रदायाचा आधार आहे. खांब दिला भागवत आणि संप्रदायाचे कलशस्थानी तुकोबाराय शोभताय. भजन करा सावकाश, तुका झाला सेळस. भजन करा सावकाश, ज्ञानेश्वर मी सुरुवातीलाच उल्लेख करून आलो की बारामती परिसरात, माळेगाव परिसरात, कराड वाघस परिसरात एवढं देखणं मंदिर असेल असं खरंच मला वाटत नव्हतं. पण मला या पंचक्रोशीतील सगळ्या वारकऱ्यांना, सज्जनांना, ग्रामस्थांना, सगळ्या वैष्णववृंदांना सांगायचंय की या राम लक्ष्मणांना, गणेशजींची ज्यांच्यावर वास्तव कृपा झालेली आहे, या दोन बंधुराजांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं गणेशजींच्या कृपा करून इथं जे मंदिर उभं केलेलं आहे त्याला आपण मंदिर ठेवूया, त्याला पर्यटन करू नका. मी जरा धाडसानं बोलतोय. सगळ्या गोष्टीला पर्यटन करायला जाल तर पावित्र्य शोधून सापडणार नाही. मंदिराची लौकिक सुविधा ही सुद्धा कधी कधी साधकाला पतनाला कारण ठरते. हो, आहे ते खूप छान आहे, इथं आल्यानंतर साधना करूया,
इथल्या एकांताचा अनुभव घेऊया, इथं वाचन करूया. आलेल्या भाविकांच्या निवासासाठी वैष्णव सदन बांधलेले. वैष्णव सदनच ना सूरज महाराज? हां, संत सदन. आल्यानंतर साधना घडेल असं आपल्याकडून आचरण करूया. गणेशजींना या दोनही बंधूंच्यावर, सतीशजी आणि गणेशजी यांच्यावर अशीच वर्धिष्णू कृपा ठेवावी आणि आपल्या सगळ्यांच्याकडून गणेशजींची गणरायाला आवडेल अशी सेवा घडावी. एकच वाक्य मी बोलणार आणि थांबणार. आपल्या लोकांना उत्सवाची आवड आहे, पण आपण उत्सवाचं पावित्र्य ठेवलेलं नाही. त्यामुळं या चतुर्थीच्या कीर्तनाचं पावित्र्य, चतुर्थीच्या प्रसादाचं पावित्र्य, हे दोघेही बंधू प्रत्येक गोष्टीत तुम्हाला शिस्त लावत बसणार नाही, पण आपणच आपली शिस्त पाळूया, स्वयंशिस्त पाळूया आणि या स्थानाचं पावित्र्य अबाधित राखूया. आळंदीच्या पंढरीच्या एखाद्या साधकाला वाटावं की मोरया नगरच्या गणेश मंदिरात जावं आणि आम्ही गाथा पाठ करावा. हो हो, पंढरीच्या एखाद्या साधकाला वाटावं मोरया नगरच्या गणेश मंदिरात 2-3 वर्ष राहावं, ज्ञानेश्वरी पाठ करावी. ज्ञानेश्वरी गाथा पाठकांचं, विरक्त साधकांचं हे स्थल बनावं असं वाटत असेल तर ती सगळी जबाबदारी आपल्या सगळ्या पंचक्रोशीच्या ग्रामस्थांची आहे आणि ती अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल ही अपेक्षा मी तुमच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी विराम देतो. आजची सेवा माझ्यावर एक कौटुंबिक स्नेह असणारं आमचं व्यक्तिमत्व, कुटुंबाच्या पलीकडचं माझ्यावरचा परमार्थिक लोभ, परमार्थिक माया, आदरणीय सनसजी बापू, संपूर्ण सोनकसवाडीचे सगळे माझे ग्रामस्थ, तुम्ही संपूर्ण ग्रामस्थ, पुढे बसलेली सगळी क्षेत्रातील मान्यवर, मृदंगरत्न आणि नाशिकवरून आलेली माझी ही सगळी गुरुबंधू प्रिय मंडळी, सज्जन मंडळी, प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असणारी मंडळी आणि पुढे बसलेली सगळी माझी मातृशक्ती, ह्या सगळ्यांच्या हृदयकमली ही शब्दपूजा समर्पित करतो. आणि महाराज, रात्री माझी सेवा कोरेगाव तालुक्यातील ब्रह्मपुरीमध्ये होती. ब्रह्मपुरी, आणि तिथं सुद्धा अतिशय व्यवस्थित सिस्टीम लावली होती. वक्त्याचा आवाज सहज कानी पडावा अशी सिस्टीम असावी. उत्सवातला डीजेचा आवाज कीर्तनात वाटता कामा नये, सहज ऐकता यावं अशी ती सिस्टीम असावी. म्हणून रात्री ब्रह्मपुरीतल्या त्या सिस्टीमवाल्याचं मी कीर्तनानंतर खरंच कौतुक केलं. काय हरकत आहे? आणि त्यांचं तोंड भरून कौतुक केल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर ब्रह्मपुरीतल्या त्या सिस्टीमवाल्यानं कीर्तनानंतर मला 2000 रुपये दक्षिणा दिली. ते हेकडूनच म्हणता मी काय देणार नाही. तुमचा चेहरा पहिल्यांदाच माझ्या लक्षात आलं, फार चतुर व्यक्ती दिसते इथं, नाही का? पण असू द्या, असंच प्रेम माझ्यावर राहू द्या, नाही का? हो, मला ठाऊक आहे, पण मी विनोद केलाय, हो, नाही का? नाही का? समारोपाला मला जरा गोड करायचं होतं, नाही का? सगळ्यांच्याच हृदयस्थ गणेशजींना ही शब्दपूजा समर्पित करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. बैना मने भड़कती ध्वजा, बैना मने भड़कती ध्वजा, बैना मने भड़कती ध्वजा, बैना मने भड़कती ध्वजा, बैनी मने भड़कती ध्वजा, बैनी मने
या ठिकाणी नुकतेच गणेशोत्सवानंतर आलेली आजची ही संकष्टी चतुर्थी आणि आजच्या या संकष्टी चतुर्थीची कीर्तन सेवा, महाराज कमी बोलतात पण अतिशय मार्मिक शब्दामध्ये भक्तीचा महिमा आपल्या सर्वांना सांगितला. प्रत्येक शब्दाचं मोल हे सोन्याबरोबर होतं, आपण ऐकणाऱ्यांनी बघितलं. या ठिकाणी महाराज तरडगाव का अकलूज नेमकं बोरडाव अकलूज दिले महाराजांनी, दाखला दिला, 4 दिशेला 4 तोंड, म्हणलं बरोबर अकलूजचेच असणार आहेत. तर असं या ठिकाणी अतिशय श्री गणेशाचरणी तोलून मापून ज्या शब्दात त्यांनी आपली या ठिकाणी सेवा व्यक्त केली, असे आपले हरिभक्त पारायण सुरेश महाराज सूळ या ठिकाणी आजच्या कीर्तनाचे आणि त्याचबरोबर महाप्रसादाचे आजचे जे मानकरी आहेत ते जाधव परिवार, अशोकजी किसनराव जाधव आणि अनिल किसनराव जाधव या बंधूंना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांचा सत्कार करायचा आहे. आणि त्याचबरोबर आजच्या कीर्तनाचं सौजन्य आणि ज्यांचं महाराजांवर नितांत प्रेम आहे असे आपले सोनकसवाडीचे महादेव संभाजीराव सणस या तिघांनाही मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांचं श्री गणेशाची प्रतिमा, श्रीफळ आणि शाल देऊन आपण सत्कार करायचा आहे. या ठिकाणी आपल्या या मेडत परिसरामध्ये, श्री गणेश नगर परिसरामध्ये हा जो आपला भक्तीचा मळा फुललेला आहे, हा गेले 3 वर्षापासून आपले गावडे बंधू असतील, त्याचबरोबर या ठिकाणी श्री गणेशावरती निस्सीम भक्ती करणारे आपल्या इथल्या परिसरातील सर्व नागरिक असतील, आपल्या सर्वांच्या माध्यमातून गेले 3 वर्षापासून या मंदिरामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि याच ठिकाणी या मंदिराच्या सुविधेबरोबरच इतर भौतिक सुविधा सुद्धा या ठिकाणी आपले मार्गदर्शक संभाजीनाना होळकर यांच्या माध्यमातून आपल्या या मंदिराला मिळत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी या मंदिराच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या सर्व माता भगिनी आणि त्याचबरोबर आपले सर्व भक्त या सर्वांचं खरोखर मानावे तेवढे आभार थोडेच आहेत की आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि यानंतर आजच्या त्याचबरोबर संभाजीनाना होळकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण महाराजांचा पुनश्च एकदा सत्कार करायचा आहे. आणि त्यानंतर आजचे दोन्ही अन्नदाते जाधव बंधू आणि त्याचबरोबर ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे या तिघांचाही सत्कार अनुक्रमे महाराजांच्या शुभ हस्ते आणि नानांच्या शुभ हस्ते होणार आहे. तिघांनी पुढेच थांबायचंय. त्याचबरोबर आजच्या महाप्रसादासाठी आपले पंधारे येथील सुंदर मोबाईल शॉपी, माळेगाव कॉलेज व श्री किशोर कदम पंधारे यांच्याकडून श्री गणेश मंदिरासाठी 10 किलो जिलेबी या ठिकाणी देण्यात आले. त्यांनी सुद्धा या ठिकाणी पुढे यायचंय. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी नानांच्या शुभ हस्ते होणार आहे. मयूरजी बोबडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार. बोलो ना. श्री किशोर कदम पंधारे कृपया पुढे या, आपला या ठिकाणी सत्कार होत आहे. त्याचबरोबर अन्नदात्यांचा अशोकजी किसनराव जाधव आणि त्याचबरोबर अनिलजी किसनराव जाधव या दोन्ही उभयता बंधूंचा सत्कार या ठिकाणी नानांच्या शुभ हस्ते होत आहे. दोघांनी पुढे या. त्याचबरोबर महादेवजी संभाजीराव सणस यांचा देखील सत्कार होत आहे. त्यांनी पुढे या. खर तर आज 8:30 वाजता चंद्रोदय होता, पण महाराजांचं कीर्तन इतक्या माध्यमातून, तुमच्या गुरुकुलाच्या माध्यमातून तुमच्या हस्ते जे निर्माण होणारे हजारो तुमचे शिष्य आहेत, भारतभर तर आपला भागवत धर्म पोहोचलाच आहे, पण जगामध्ये पूर्ण पृथ्वीवरती आपला भागवत धर्म आपल्या सर्व शिष्यांच्या माध्यमातून आपल्यासारखे महाराज जे या ठिकाणी गुरुकुल चालवत असतात त्या सर्वांच्या माध्यमातून पोहोचावा, श्री चरणी मी प्रार्थना व्यक्त करतो.
त्याबरोबर ज्यांनी आज आपणा सर्वांसाठी प्रसादासाठी जिलेबी दिली श्री किशोरजी कदम पंधारे यांचा या ठिकाणी नानांच्या शुभ हस्ते सत्कार होतोय. सूरज महाराज जराड ना. यानंतर आजच्या कीर्तनामध्ये महाराजांना अतिशय तोलामोलाची साथ ज्या मृदंगाचार्यांनी दिली ते हरिभक्त परायण सूरज महाराज जराड यांचा सत्कार नानांच्या शुभ हस्ते होत आहे. कृपया महाराजांनी पुढे यायचंय. त्यानंतर गायनाचार्य हरिभक्त परायण भागवत महाराज रिंगणे आपण देखील पुढे यायचंय. आपला सुद्धा या ठिकाणी नानांच्या शुभ हस्ते सत्कार होतोय. त्याचबरोबर हरिभक्त परायण दिग्विजयजी आंधळे अजून कोण? बर बर ठीक ठीक बर बर. अशोकजी किसन जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गायनाचार्यांचा सत्कार घ्यायचा आहे. त्याचबरोबर महादेव संभाजी सणस आपल्या शुभ हस्ते सुद्धा या ठिकाणी गायनाचार्यांचा सत्कार घ्यायचा आहे. पुढे आपण सांगा तुम्ही नाव सांगा. नाव तुम्हाला नाव हॅलो. त्याचबरोबर श्री शुभम जाधव यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय. त्याचबरोबर आज या ठिकाणी श्री गणरायाच्या सेवेमध्ये आवर्जून उपस्थित झालेले गुणवडी गावचे युवा कीर्तनकार मृदंगाचार्य आकाशजी महाराज आटोळे असतील. त्याचबरोबर गोखळी पंचकृषीतील श्री आदरणीय गायनाचार्य कपिलजी महाराज चव्हाण असतील. त्याचबरोबर साठे गावातून श्री आदरणीय नारायणजी वायाळ असतील. त्याचबरोबर आपल्या परिसरातील श्री भैरवनाथ भजनी मंडळ करावागज, त्याचबरोबर सांप्रदायिक भजनी मंडळ सोनकसवाडी, त्याचबरोबर श्री आदरणीय कांतीलालजी महाराज खोमणे असतील. त्याचबरोबर बारामतीवरून आलेले प्रकाशजी महाराज कोळी असतील. त्याचबरोबर आदरणीय श्रीकांत सेठ असतील. त्याचबरोबर सगळे उपस्थित सांप्रदायिक, त्याचबरोबर श्री गणेश भक्त आणि श्री या ठिकाणी आलेले सगळे श्रोते, या सगळ्यांचं या ठिकाणी सामुदायिक आभार मानून आपण आरतीच्या या ठिकाणी कार्यक्रमाकडे वळायचंय. तत्पूर्वी श्री महाराज आणि श्री आदरणीय नाना, त्याचबरोबर अन्नदाते आणि सौजन्यदाते या सगळ्यांनी मंदिरात आरती करता जायचंय. त्यानंतरच सगळ्यांनी उठायचे, तोपर्यंत उठू नका, 1-2 मिनिट. त्याचबरोबर श्री ज्ञानाई गुरुकुल अकलूज मधील श्री आदरणीय युवा कीर्तनकार अविनाशजी महाराज मरुटी असतील. त्याचबरोबर त्यांच्या गुरुकुलातील आपल्याही परिसरातील आणि इतरही परिसरातील विद्यार्थी आज श्री महाराजांबरोबर या ठिकाणी आले, त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर 3ही गावामध्ये नाम सप्ताहाच्या निमित्तानं 7 दिवस राहणार. सुख करता सुख करता दुख हरता भरता विनाशे हो भरता विनाशे गुरु देव कुमार हरे सुंदर विषे हो देव राजे कंदीर के माल मुक्ता बलाजी जय देव जय देव जय मंगल दर्शन मात्रे मन कामना पूर्ती
रे धरणी नागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओजी मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन गावना मूर्ति जय देव जय देव जय मंगल मूर्ति मंगल मूर्ति लंबोदर पीतांबर फणिवर वंदना फणिवर वंदना सरळ सुंड वक्र कुंडत्री जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओजी मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन गावना मूर्ति जय देव जय देव जय मंगल मूर्ति हरि तुलान वंदे नरन रुद्रान पायन रूपधरि श्री हरिनानंद मोहिन भावी वारिन महीना त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या जगन् त्वमेव त्वमेव सर्वं त्वमेव हरि राजा वन्दे देवा ऐका आलेल्या सर्व भाविकांकडे मी संत सुरनासमोर जबरील फटाकड्यामध्ये मी महाप्रभूचा लाभ घ्यायचा आहे. महिला वर्ग आणि पुरुष वर्ग आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाची सोय हेलो